म्हटलं माणूस जन्माला येतो तेव्हा तो असमर्थ असतो आणि तो किती असतो जगण्यासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं आणि दुसऱ्याकडून शिकून मग प्राणी स्वतंत्रपणे वागतो. त्याचं खाणं पिणं उठणं बसणं चालणं पळणं खेळणं भाषा बोलणं यंत्र वापरणं गाणे ज्ञानार्जन करणं कीर्तन करणं सेवा करणं पूजा करणं प्रवास खेळ इत्यादी याच्यावर अजून नाही आधी बरीच आहे. पण हे सगळं करायला आम्ही पुन्हा करून तरी शिकतो. आम्हाला उज्जवल ज्ञान नाहीये आम्ही शिकतो. कसं म्हटलं जातं गाईचं वासरू जन्मताच उभं राहतं. आम्हाला उभं राहायला 1 वर्ष लागतं. आम्हाला शिकायला लागतं आणि शिकवत शिकवत आई पावलं आम्हाला चालायला शिकवते. आ आ आ आ करताना आम्ही आई म्हणायला लागतो. सगळं आम्हाला शिकवायला लागतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी कुठेतरी गुरु असतो. ते दत्तगुरूंनी तर 24 गुरु केले. प्रत्येक जण आपला गुरुच आहे आणि आपल्याला सुद्धा गुरु सारखे भेटत असतात. काही ना काहीतरी पुन्हा प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी शिकायलाच मिळतं. म्हणून महाराज सांगतात कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकात काही ना काहीतरी गुण आहे कारण तो भगवंताचा अंशच आहे. कोणीही कमी नाही सगळे आम्ही सारखेच. या सर्व विद्या शिकण्यासाठी आपल्याला आई वडील शिक्षकाची वस्तादाची इत्यादीची गरज असते. तर आध्यात्मिक विद्येसाठी सद्गुरू लागतात. आध्यात्मिकसाठी गायन शिकायचं तर गायकाकडे जायला लागतं. तबला शिकायला जायचं तर तबले मोठं यायला वाजायला शिकायला लागतं. अध्यात्म परमार्थामध्ये सुद्धा आम्हाला आध्यात्मिक विद्या शिकण्यासाठी सुद्धा कोणाचा तरी आधार लागतो आणि तो आधार कोण तर आमचे सद्गुरू आमचं ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही तऱ्हेने आम्हाला मार्गदर्शन. म्हणून त्यांनी म्हटलंय आध्यात्मिक गुरु सद्गुरूबद्दल कृतज्ञता दर्शवण्याचा दिवस हा आजचा. जो आम्हाला आध्यात्मिक विद्या शिकवतो आम्हाला परमतत्वापर्यंत घेऊन जातो आपल्यासारखाच करतो त्याबद्दल काहीतरी एक कसं आपण म्हणतो आमचे वेस्टर्न लोक कसे म्हणतात फादर डे मदर डे तसं आमचा गुरु डे म्हणजेच गुरुपौर्णिमेचा व्यासती. म्हणून त्यांनी म्हटलं की गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा गुरुपूजनाचा दिवस आहे. गुरुपूजनाला व्यासपौर्णिमा पण म्हटली जाते. ते व्यासपौर्णिमा आहे. व्यास हे आद्य गुरु आहे. पूर्वीच्या काळी व्यासांच्या आधी सगळी जी विद्या होती वेदशास्त्र पुराणे होते ते सगळी वाचेली गुरुकडनं शिकून यायची लिहिलेली नव्हती. व्यासांनी पहिल्यांदी ती सगळी शास्त्र वेद सगळे लिहून काढले. आणि म्हणून आपण कधीतरी गणपती सीन सुद्धा बघतो. एका बाजूला गणपती बसले आणि दुसऱ्या बाजूला व्यासभाऊ बसले आणि ते लिहून देत. म्हणून व्यास हे पहिले गुरु आहे. आम्हाला ज्ञान देणारे पहिले व्यासगुरु आहे. म्हणून का त्यांचा पण हा दिवस गुरुपौर्णिमाच. ते व्यासांचा जन्म या आषाढी पौर्णिमेला आहे. म्हणून ते गुरुपौर्णिमेला महत्व त्यांचं आहे व्यासपौर्णिमेचं आहे. पण व्यासांचं कसं आहे ते आद्य गुरु आहे. पण त्यांचा जन्म आषाढी पौर्णिमेचा म्हणून गुरुपूजनाचा मान त्यांना या दिवसात दिला. महर्षी व्यासांनी वेदशास्त्र उदाहरण आध्यात्मिक पूजा व्यासांकडून पहिले ज्ञान आले इतरांनी तेच सांगितले. म्हणून याला सुद्धा व्यासपीठ म्हणतात. इथे काही नवीन सांगितलं जात नाहीये. त्यांनी आधीच सांगितलंय. त्यांचं उच्चिष्टच सगळं सांगितलं जातं. ज्ञान हे मुख्य व्यासांकडून आलेलं आहे. म्हणून त्या व्यासांच्या आदर दाखवण्यासाठी केलेली पूजा व्यास म्हणजे गुरुच्या ठिकाणी म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी पूजनाचा दिवस पडतो. आध्यात्मिक गुरु काय करतो आम्हाला? गुरु शिष्याची आध्यात्मिक प्रगती मार्गदर्शन करतो. पण सगळ्यांना सांगितलं जातं जन्माचं सार्थक कधी ज्या वेळेला आम्हाला सद्गुरू आपलासा म्हणतात त्यावेळी. म्हणून माझे शेजारी होते कल्याण सुंदर राहत होते. अय्यर ब्राह्मण काढवे सुंदर लावणारे होते. त्यांनी म्हणाले मी जेव्हा 40 वर्षाचा वेळेला तर गुरु नाही केलास. गुरु करणं या जन्माचं महत्वाचं पहिलं अध्यात्म आहे.
की पहिल्यांदा जर का असेल तर कोणीतरी गुरु करावा, गुरु केल्यावर तो मार्गदर्शन करतो आणि आपली पाठशाळा पुढे चालतो. म्हणून तरी म्हटलं तो आध्यात्मिक प्रगती करतो. आध्यात्मिक गुरु आत्मज्ञान झालेला असतो, त्याला देवदर्शन झालेलं असतं आणि तो आत्मस्वरूप ईश्वराचा साक्षात अनुभव घेतलेला असतो. म्हणून ते सांगते ना, तुला तर मी दाखवीन, तो मला दिसतो, तुला पण दाखवीन, पण ते दाखवायचे डोळे निराळे आहे. तुला तुझी तयारी करायला पाहिजे तर ते तुला दिसणार आहे. म्हणून अनुभूत त्यांच्याशी समरस झालेला असतो. सद्गुरू कसे कसे असतात? निर्दोष, पूर्ण सर्वाभूती सम असलेला मानव देहधारी परमात्मा सोय. प्रतिभा देवी आमचे भोसेकर सांगतात, मी राम 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 म्हणून काय माझ्याकडे कोदंडधारी येणार आहे? नवे नवे, ही सगळी माणसं आहे, यांच्यातच राम आहे आणि तोच मला कशा तरी कुठेतरी भेटणार आहे. म्हणून आपल्याला वाटतं नाही का, अहो आम्हाला मोठा कोणीतरी येऊन लई मला सांगितलं ती गोष्ट, गडावर जात होतो आम्ही, कोणीतरी आलो, आमचं सामान आमचं उचलून घेऊन गेलो, आम्ही मागे वळून बघतो तो परत दिसेल. कुणाच्या तरी रूपाने कुठे ना तरी काही ना तरी जे येतं ते परमात्मा तत्व आहे. सद्गुरू आम्हाला असे मार्गदर्शन. आणि नानांच्याकडे आम्ही ज्यावेळेला कधीतरी जायचो त्यावेळेला एक तास असायचा आणि त्या तासामध्ये जप झाल्यानंतर अनुभव सांगायला लागायचे. म्हटलं अनुभव किती सांगायचे? पदोपदी सारखे अनुभव त्यांचेच येतात. ते जर का आमच्याकडनं सगळं करून घेत आहे तर आणखीन अनुभव निराळे काय येणार आहेत? आम्हाला माहिती आमची ताकद किती आहे, आमची बुद्धी किती आहे, आमची क्षमता किती आहे आणि आमच्याकडे किती काम करून घेतलं जातं, काय काय आम्हाला दिलं जातं. आमची लायकी कधी घ्यायला नव्हे, ते आम्हाला देत आहे, हा त्याचा भाग आहे. म्हणून सद्गुरूंच्या अनंत ज्ञानाला मर्यादा नसतात. पण ते कोणीतरी म्हटलं ते चिन्मय म्हणून कोण? आरतीमधला एक शब्द आहे आपल्या, त्या आरतीमधला चिन्मय म्हणजे तो ज्ञानाचा साठा आहे, ते अनंत ज्ञान आहे. आणि ज्ञान कसं येतं? तर ज्ञान कसं आलं तर ते फक्त काही आहे की तो चमत्कार नाही आहे. तुकाईनी सगळ्या एवढ्या टेस्ट घेतल्यानंतर नुसता हात ठेवून सगळं ज्ञान प्राप्त झालं. त्यानं काय सांगितलं गेलं होतं की तुला, त्यांना पोट लागली होती की मला सगळं ज्ञान मिळावं महाराजांना, आणि त्यांना ज्ञान मिळावं तर सगळे सांगितलं वेदशास्त्र वगैरे आम्ही काही तुला शिकवू शकत नाही, पण तुला जर का शिकायचं असेल तर फक्त तुला गुरुच हे ज्ञान देऊ शकतात, त्या ज्ञानाने तुला सगळं येईल. म्हणून जरी महाराज काही शिकलेले नसले तरी पंडितांबरोबर त्यांच्याबरोबर वेदांतले विचार काढून त्यांना देऊ शकले. ज्ञान सगळं त्यांच्याकडे असतं. शिष्याला सत्शिष्याला अगदी स्वतःसारखे करतात. परीस लोखंडाचं सोनं करतो, परत पुढे परीसच करतात, आपल्यासारखं करतात. आणि म्हणून सद्गुरूचं महत्व आहे, सत्शिष्य सद्गुरू होऊ शकतो. इतकं आपल्या बरोबर करतात, कुठलाही अभाव नाहीये, आपल्यासारखं करतात. अतिंद्रिय अनुभवाचा क्षीरसागर, अतिंद्रिय अनुभव आहे. इंद्रियांना न करणारे जे अनुभव आहेत ते त्यांना कळू शकतात. एका जागेवर 11 ठिकाणी दिसणारे आमचे समर्थ महाराज एकदा इकडे आहे तर लगेच तिथे ते इंदूरला सुद्धा महाराज बरोबर आहे. अतिंद्रिय सगळ्यांच्या जे आहे ते. सद्गुरू कधीही नासत नाही. सद्गुरू हे तत्व आहे. मला विजयने एक मेसेज पाठवला की तुमच्या त्या गुरुतत्वाला प्रणाम आहे. गुरुतत्व सर्वांच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, सगळ्यांच्या जवळ आहे. मारुतीरायाने राम 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 फुलवला आणि आम्ही लावलेली चिठ्ठी आम्ही मात्र ती फुलवत. म्हणून सद्गुरू अतिशय कोमल असतात, ते करुणामय आहे. माझा रामा करुणामय आहे. त्याच्याकडे काय आहे तर ब्रीद वाक्यच आहे. त्या शरण आलेल्यांना तारणं घ्या, त्यांचा ब्रीद आहे. त्यांच्या पायातला ठोसर आहे, तो जो तोडर आहे तो तोडर सांगतो काय ब्रीद वाक्य आहे की आलेल्या शरणागताला मी तारणार आहे. म्हणून त्याच्या पायी पडायला रावणासारखे सुद्धा तिथे मरण पत्करून आलेत आणि मुक्ती पावली गेल्या. इतके तारणारे राममय आहे. तो धीर गंभीर असतो.
थोडंसं चंचल वगैरे दिसायचं नाही, धीर वगैरे. महाराजांचं कुठलंही बघा ना काढलं कुठेही शांत तरी, अगदी शत्रू आला तरी शांतच आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी काय केलं असलं तरी त्याला बरोबर पंक्तीला बसवलेलं आहे. एवढं शांत धीर आहे. तो ज्ञानस्वरूप असतो. सद्गुरु शिष्याला निर्विकल्प कक्षेत नेऊन पूर्ण काम करतो. आम्हाला सद्गुरू दिलेलं नाम काय करतं? आम्हाला आमच्या वासना कधी निवृत्ती आम्हाला येते. आपल्या सगळ्यांना आता आपण जवळजवळ 20-25 वर्ष या सगळ्या नामात आहोत. आम्ही सगळे नामधारीच आहोत. आम्हाला अभिमान असला पाहिजे की आम्ही नामधारीच आहोत. आणि नामधारी नामाचा एक मोठा फायदा असतो की ते नाम आम्हाला हळूहळू निवृत्त करतो. कसं निवृत्त करतो? आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की आपला राग, आपली हाव, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अजून सुद्धा कमी होते असं म्हणायचं नाही, पण थोडी तरी कमी झालेली कळते. हो की नाही? मी सांगितलं नेहमीच उदाहरण मी देत होती की खाली 2 मजल्यावर ट्रंक यायची, ती सॅलरीची ट्रंक यायची, ती मी पहिला नंबर असला पाहिजे. आता गमत काय होते? आता ती जरी क्रेडिट झाला तरी कळत नाही, खर्चवून गेला तरी कळत नाही. हे कशामुळे झालं? तसं महाराज सांगतात, मी नामाच्या पलीकडे काही केलं नाही. जे काही मिळालं ते सगळं नामाने दिलंय. नामाने राम मिळतो, नामाने काम झालं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं सद्गुरू अमृत असतो, शिष्याला अमरपदी नेतो. तो अमरपदी शिष्याला पण नेतो. आपल्याला उदाहरण व्हायचंय. ब्रह्मानंद महाराज, कल्याण स्वामी, कुठल्या तऱ्हेची माणसं आहेत. कुठल्या पुढे काय म्हणजे तयार किती आहे. नुसतं म्हणायची हात मारायची कोटी. आता शेणाचा गोळा असेल तर शेणाचा गोळा घेऊन तसे धावलेले. छाती पडायची आहे, पडायच्या आत आमचे कल्याण स्वामी खाली गेलेले. एवढी ती गुरु आज्ञा समजून जाणारे लोक हा भाग आहे. सद्गुरू सुद्धा आपले सद्गुरूंना चिंताच नसते, काळजीच नाही. आम्ही कुठे करतो काळजी? एकदा गाडीत बसल्यावर काळजी करतो का? सगळं ड्रायव्हरवर सोडून देतो की नाही? झोपतो की नाही व्यवस्थित? फक्त सिग्नल लागला की थांबली गाडी का थांबली म्हणून फक्त विचार करतो. त्याच्या परिवेळी आम्ही कधी विचार करतो का आमच्या स्टेशनाला आमचे येणार मिळणार आहे की नाही? रेडिओला कधी यायचं आणि मला जेवायला कधी मिळायचं हीच वाट पाहत असतो. आरामात भेटतो. माझी बॅग वर फेकून दिलेली असते आणि मी जर का माझ्याजवळ ठेवली तर ती खाल्लं कापली म्हणून शकतो. तिकडे टाकली की कोणीही बघत नाही. म्हणून एक प्रवचन आहे, दिलेल्या वेळात मला भागवायचं आहे, कारण त्या वेळेचं महत्त्व सर्वांनाच जास्त आहे. म्हणून चिडा मी प्रवचन वाचतोय. वाचनाचे 2 प्रवचन आहे आणि वाचताना आम्ही जिथे येतो तिथे आपण थांबलो. ईश्वराला गुरु पौर्णिमेचे प्रवचन 1. ईश्वराला साक्ष सांगून मी असे सांगतो की माझ्या काशी अनुग्रह घेणाऱ्या सुद्धा मी रामच पाहू लागलो. महाराज प्रत्येकात राम, त्यांना राम दिसतो, आम्हाला राम दिसत नाही. आणि मला हा माझ्याशी कसा वागला, ही माझ्याशी कशी वागली हेच मला कळले नाही. त्यांना रामच दिसतो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा नाही का? मी राम आहे, माझ्यात राम आहे, त्याच्यातही राम आहे. राम राम म्हणायचं सुद्धा आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे. म्हणून माझ्यापेक्षा तो लहान आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी रामरूप पाहिला. तो कमी असून सुद्धा मी त्याला रामरूपच समजलो. का? तर तो मनुष्य देह घेऊन आलाय, त्याच्यात रामच आहे. वाईट मनुष्य मला दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य म्हणून जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असेही मला वाटत नाही. सगळे ऐकतात, सगळी चांगली आहेत. रामाची लेकरं आहेत, सगळी ईश्वराची लेकरं आहेत आणि सगळी चांगलीच आहे. सत्सत विवेक बुद्धी प्रत्येकाकडे आहे. सगळ्यांना चांगलंच वागावं असं वाटतं. फक्त ही माया आहे ना की देहबुद्धी आम्हाला खेचते मागे प्रत्येक वेळेला. आमचा स्वार्थ येतो, क्रोध येतो, राग येतो, लोभ येतो, सगळं. तसेच मी कुणाचे रक्षण करतो असंही मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले.
माझं रक्षण कोण करत आहे, मला श्वास घ्यायला कोण देत आहे, सगळं तेच करत आहे. मग ते जर का करताय तर मी माझ्याकडे कशाला डोक्याला ओझं फिरायचं आहे, मी करतो म्हणून. जिथे मी जगाचे रक्षण काय करणार, लहान मुलं आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात. आम्ही मोकळे होतो. लहान मुलं आणि रिटायर झालेली माणसं, आता आम्ही तर सिनियर प्लस सिनियरमध्ये आहोत. आम्ही सगळे मोकळे आहोत. बंधन नाही. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे, श्रीमंतांच्याबद्दल तिटकार आहे. कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. आणि आम्हाला बापू तुका नेहमी सांगायचे, आधार फक्त पैशाचा होता, रामाचा आधार. राम आधार संपवावा, पैशाचा आधार नसावा. पैसा येईल मिळेल. आणि म्हणून आमची मालकी बस सांगतात की नेहमी उपासनाच करा. आणि आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, आम्हाला सगळ्यांना आद्य आपल्याला दिसतंय वैभव आराधना केंद्राचं, ते फक्त उपासनेनीच आहे. त्या मंदिरात चाललेली उपासना. मला कोणत्याही काकाने विचारलं होतं, तुम्हाला कोण पैसे देतो, म्हणजे आम्हाला पैसे कोणी देत नाही, आम्हाला आमचे सगळे जे भाऊबंद आहे आमचेच माणसं पैसे देतात. माझा दुबईमध्ये कोणी नाही आहे, अमेरिकेमध्ये कोणी नाही, आणि असले तरी कोणी देणारे नाही. ते आमच्यावर चिकट आहे. लक्षात आहे. म्हणून तर मला विद्वानांपेक्षा आडाणी आडतो, श्रीमंतांपेक्षा गरीब आवडतो. मग तसेच मला शहरात राहण्यापासून खेड्यात आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकमेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. त्याप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. महाराज सांगतायत मला नामाशिवाय राहता येत नाहीये. आणि आम्हाला तसं व्हायला हवं आहे, पण आम्हाला होता येत नाहीये. मग आम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. आम्हाला सतत नाम घ्यायचं आहे. हे सांगतात श्वासावर नाम घ्या, श्वासावर नाम घ्या. म्हणजे जसे श्वास सोड चालताय, आम्हाला कळतायत का श्वास चालतायत म्हणून, नाकाला की कळतं चालतायत की नाही ते, पण ते श्वास ते तसे सहज चालतायत, आम्हाला नकळत चालतायत. तसं आमचं नाम सहज चाललं पाहिजे, कंटिन्युअस चाललं पाहिजे. श्वासावर नाम म्हणजे मी इथं भोसेकरांना विचारलो, श्रीराम जय राम जय जय राम इथं श्वास घ्यायचं आणि दुसऱ्यांदा सोडायचा का, ते म्हणे असं नाही करायचं. आम्हाला श्वासावर नाम घ्यायचे, म्हणजे श्वास जसा सहज चाललाय तसं नाम. म्हणजे काही सांगायच्या की अरे तो कृष्ण ना, तो परमात्मा ना सहज साध्य आहे, तो उगाच कामात कष्ट करून मिळणारा नाहीये. सहज साध्य हा वेदांत आमच्या आचरणात आणण्यासाठी आहे. आणि इतकं सहज वागणं असायला पाहिजे की जसं म्हणतात तसंही असलं तरी ते समाधान पुढे येईल असते. मला नामाशिवाय राहत आहे. जिथे नाम आहे तिथेच मी आहे, दुसरीकडे मी कुठेही नाही आहे. तर सांगतो ना, मी नाही त्या रुक्मिणीबरोबर, मी नाही त्या वैकुंठामध्ये, मी इथे तुम्ही जिथे गाता ना तिथेच मी असतो. तिथे नुसताच येत नाही, मी तिथे वाट पाहत राहतोय. तटस्थ काय ते म्हणतात, तो चवड्यावर उभा आहे. बघा तो कृष्ण एक पाय चवड्यावर आहे. आम्ही खो खो मध्ये खेळताना कसं असतो, चवड्यावर हनुमान बैठक असते. त्या बैठकीमध्ये कधी उठता येतं, तो कृष्ण वाट पाहतो. तुम्ही मला कधी बोलवा आणि मी कधी धावून येतो. म्हणून त्यांनी सांगितलं जिथे नाम आहे तिथे मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही, काळजी करायची नाही असं त्यांनी सांगतायत, महाराज सांगतायत. परमात्मा सर्व करतोय, भावना ठेवायला शिकावे. तो सर्व करतोय, त्याला जसं चालवायचं. आम्ही नुसती त्याच्या हातात ते भावले. आमच्याकडे प्रत्येकाला नाटकातला रोल दिलेला आहे. प्रत्येकाला काहीतरी कामासाठी तो आलेला आहे. त्याला जन्म जो आहे ते काहीतरी कार्यासाठी आहे. आणि ते कार्य करणं हे भगवंताचे इप्सित आहे. पण ते जर काही इप्सित आम्ही करत असू तर ती भगवत सेवाच आहे. मग तो खुश होतो.
तो आनंदात करतो आणि त्याच्या विरुद्ध केलं तर मग आपलं नाही फायदा होत. म्हणजे आम्ही देहबुद्धीला राहून राहिलो तर आमचं नाही. मुला मुलींना आणि माझे सांगणे, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. जे काही करायचे ते मनापासून करायचे. कुठलीही गोष्ट, साधी गोष्ट, साधी जी कामं आमची रोजची कामं आहेत आपण करतो का नाही, छोट्या डायरीमध्ये रोज 10 कामं लावतो की नाही, त्यावेळेला जो जी सवय लावून घेतो 10 कामं लिहून ठेवायची, त्याच कामं 9 कामं तरी करू शकतो. पण जो आधी प्लॅनिंग करत नाही त्याचे एकही काम सक्सेसफुल होत नाही. का? त्याला होमवर्क लागतं, त्याला पुढचं प्लॅनिंग लागतं. आणि म्हणून ते कुठलंही काम, साधं का काम असे ना, कांदा चिरणं का असे ना, आता सध्या मला त्याची जास्त जरूर असते, काम करायला लागतं म्हणून मला ते झटकन आठवलं. तुम्हाला ते रोजच करायला लागते, पण मला ते मग कांदा चिरायचं असतं ते मनापासून नाही केलं तर बोर चिरतंय. लक्षात प्रत्येक काम मनापासून करावं. आणि मन हे भगवंताची विभूती आहे. आणि मग मनापासून केलेलं कुठलंही काम त्याची सेवा आहे. म्हणून कुठलंही काम असू दे. अगदी बापूजी छान सांगायचे, अरे मी भाजी आणायला गेलो ना, ती सुद्धा भगवत सेवाच आहे. फक्त मी काय करतो, जाता जाताना त्याचं स्मरण ठेवतो, राम 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 म्हणत जातो. अपसुकत आम्हाला प्रॅक्टिस होते. माळेवरचा जेव्हा साठा जमत नाही, कुठल्याही कार्यामध्ये आम्ही ते नाम जर का आमची सवय लावून घेतली तर आम्हाला, आणि नाम घेताना केलेलं काम नेहमी यशस्वीच होतं. हा त्यातला दुसरा भाग. आणि म्हणून त्याने असं सांगितलं की माझ्या आईबाबांची करावी, प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. लहानपणी चांगले वागले तर पुढे मोठेपणी. मला भेटायला येणाऱ्या मनुष्यात मनात काय येते ते मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणे बरोबर मी करत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. बघा महाराज काय सांगताय, तुमच्या सर्वांच्या कानाने मी ऐकतो. तुम्ही जे मनात हे कराल, जे चिंता ते त्यांना कळतंय. तुमच्या मनातलं सगळं त्यांना कळतंय. ते मनकोवडे आहे, त्यांना तुमच्या मनात काय चाललंय हे कळतंय. तुमच्या सर्वांच्या कानाने ऐकत आपल्या कुणी मनुष्य दृष्टीत असला तर अस्वस्थ होते आणि नंतर अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागला तर दृष्टीत माणसाचा मला पत्ता लागला. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. पण ती सुटते गाव, ती काळजाला लागलेली असते, सुटायला सुटत नाही. तरी पण पूर्वी बऱ्याच काळज्या असायच्या, हल्ली आता त्या काळज्या नामामुळे कमी झाल्या. नाम घेतलेलं, मी निघाल्याला ऑफिसला निघाल्यावर मला रिक्षा मिळेल, गाडी मिळेल, गाडी मिळाली, त्याला सीट मिळेल, तिला सीट मिळाली, ते विंडो सीट मिळेल, 1000 काळज्या या त्या नुसत्या प्रवासात झाल्या. त्याच्या पुढच्या आणखी निराळ्याच काळज्या. म्हणून काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली, महाराज सांगताय, मी ज्याची हमी घेतली त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्याला काहीही बिघडत नाही. प्रपंच त्याच्या स्मरणात केलेला कधीही बिघडत नाही, तो चांगलाच होतो. पण परमार्थामध्ये जे गुण लागतात ते प्रपंचात मध्ये लागतात. आणि म्हणून आमचे समर्थ सांगतात, ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला परमार्थ सुद्धा येणार. प्रपंच नीट करा, परमार्थ आपसुकच नीट होत. मी सांगितलं तेवढे करीन असा निश्चय करा. कशाची काळजी करू नका, मी तुमचा भार घेतला आहे. बघा, कोणतरी भार घ्यायला पाहिजे असतो. महाराज सांगतात, मी तुमचा भार घेतला आहे. मी तुमच्या जवळच आहे, मी लांब नाहीये, मी तुमच्या जवळच आहे. सांगतो त्यावेळी मी व्यक्ती नसून परमात्म स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्या जवळ आहे, ते परमात्म तत्व तुमच्या जवळ. मी तुमच्याकरता सर्व काही करतोय. तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. पूर्वेला जी सगळी अँझायटी असायची, कसं होईल कसं होईल कसं होईल, सोडा, त्यांच्यावर सोडून द्या. ते आमच्यापेक्षा छान करून देतात म्हणून त्यांच्यावर सोडायचं.
आम्ही करायला गेलो ना तर ते गेलं सुरू समजा त्यांच्या म्हणून प्रत्येक गोष्ट आमच्याकडे आता नाही त्या कुलकर्णी प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करायची. एकदा काय झालं बरोबर महाराजांना घेऊन गेले सिनेमाला आणि सिनेमाला घेऊन गेले आणि सिनेमाला घेऊन येताना परत आले एकट्याच परत गेले अरे महाराज नाही आले बरोबर म्हणून महाराजांना आणायला परत गेले. आध्या सिनेमात त्या डोर टिकायला सांगून अरे ती सीट रिकामी होती महाराज चला म्हणे. प्रत्येक गोष्ट त्यांची गोष्ट एक सांगण्यासारखी की प्रत्येक गोष्ट त्या कृष्णाला सांगितल्याशिवाय व्हायचंच नाही. कुठलाही विचार येऊ तो कृष्णाचाच विचार असेल. म्हणजे श्वासावर नाम आहे ते अनुसंधान श्वासावर आहे. ते कसं नाम लागलं सतत विचार तोच त्याच्या पलीकडे विचारत म्हणून ते अनुसंधान म्हटलं. मी हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. तुम्हाला इतक्या वेळ बसायला प्रेरणा महाराजांनी दिली. महाराजांनी प्रेरणा दिली म्हणून तुम्ही बसले. त्यांना माहिती मी काहीतरी बडबडेन पण तुम्ही ऐकताय ते सांगतायत ते आहे म्हणून माझी इच्छा तशी आहे. समजा मला जरी पास नसेल करायचं झालो तरी माझी इच्छा नाही आहे. मार्क अभ्यास नाही केला येत नाही जात नाही म्हणून नापास केलं. पण नापास केलं तर पुढच्या वर्षी चांगला पास होण्यासाठी नापास केलं. प्रत्येक गोष्टीत चांगलंच बघलं प्रत्येक गोष्टीत समाधान ठेव हा त्यांचा मोठा भाग आहे. असे म्हणे दृढ धरून जगावे. मी कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणार. तुम्हाला जरी उद्धार करून घ्यायचा नसेल तरी त्यांना तुमचा उद्धार करायचा. त्यांना नराचा नारायण करायचा. भले जन्म भले करतील म्हणून सद्गुरु जन्मोर जन्मी आमची आठवण ठेवतात. आम्हाला जन्मोजन्मी सांभाळतात. आम्हाला आमची आई एकच जन्म सांभाळते. ही माऊली आम्हाला जन्मोजन्मी सांभाळते. या जन्मात तिथे आम्ही आहोत पुढच्या जन्मात कुठे माहीत नाहीये. कुठे काय काय दिलंय माहीत नाही. त्यांना कुठेतरी एकाला मारलं म्हणून शरीराच्या बाणावर ठेवलं. आम्ही तर दिवसाभरात कितीतरी मारतो. आता तर त्यांचे दिवस आहेत तेच मारण्याचे दिवस सगळ्या तऱ्हेच्या प्रकार चालू आहे. म्हणून अशा तऱ्हेने हे प्रवचन एक झालं. अजून तरी घड्याळ ठीक चाललंय. गुरु प्रवचनाचे दुसरे आशीर्वाद महाराजांचे आशीर्वाद. गेले 7 दिवस चाललेला उत्सव पाहताना मला काही ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू लक्षात घेऊनच आपण पूजा करतो. त्याचे म्हणणे आपल्याला पटलेले म्हणूनच त्याची पूजा करतो. आमचं कोणाशी जमतं समविचारी माणसांची जमतं. आवडीसारखे असले तरच जमतं. विरोधी असले तर आपण लगेच तटकार वाचलंच होतो. हा जसा भाग येतो. तुम्हाला सांगतो तुमच्या आज जेवढ्या पण अडचणी असतील ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून असाल ती परिस्थिती कायम ठेवून सुद्धा तिच्या बिघाड न करता कसे वागावे हेच मी सांगितले आहे. त्या परिस्थितीत कसं सांगितलं गेलं ना आम्हाला मांडवा सांगतात आम्हाला बसता येत नाही वेळ मिळत नाही काय मिळत नाही सांगितलं. तुम्ही काम करताना जप करा. प्रत्येकाला सोल्युशन दिलं गेलं म्हणजे आणि तुम्ही ते आचरणात आणता असा मला समज आहे बरं का. आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. आम्हाला प्रपंच हा आहे सुटता सुटणार नाही. लंगोटी लावून गेलं तरी तिथे आश्रमाची कटकट काळजी करायलाच लागते. म्हणून गत्यंतर नाही. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो. सगळं दुसऱ्यावर अवलंबून आहे. लहानपणापासून मोठेपर्यंत आम्ही पराधीन आहोत. आम्ही स्वतःला नाही करू शकत. जरी म्हटलं हेच लागलं तरी आईची आठवण येते आणि लोकांनी उचलून घेऊन जायला लागतंय. आणि जातो तोही पराधीनतेतच जातो. आम्ही स्वतःहून काही करू शकत नाही. मग मनुष्य पराधीन असताना आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपला करू. ज्या गोष्टीचं आपल्याला अत्यंत आवडतेच आपण भगवंताजवळ मागणार. आम्ही काय मागणार. आपण काय मागायला पाहिजे. महाराजांना अपेक्षित आम्हाला काय आहे की महाराज आज तरी नाम चांगलं होऊ द्या.
असं मानसमध्ये आपण ज्याला म्हणतो की महाराज तुम्ही सांगता ना मला पण अखंड नाम घ्यायचे, काय करणार हो, पण ते एकदा 7 वाजता सतीश आला ना की आमचं नाम कुठल्या कुठे जातं आणि मग आम्ही आमच्या संसाराच्या घड म्हणून नाना काय सांगायचे, नाना सांगायचे, नाना काय ते 3-3.5 तास फिरत असते, आपल्याला ते शक्य नाही 3-3.5 ते नानाला शक्य. तर ते म्हणायचे त्या ब्रह्ममुहूर्तावर जप करायचं, 5-6 वाजेपर्यंत जप करायचं आणि झोपायचं आणि लोकांच्या बरोबर उठायचं, लोकांनाही कळायचं रे जपाला बसलो तिथे काय बसलं ते जप सुरू व्हायचं ना. आणि त्याच्यात दुसरं येतो की आपलं साधन हे गुप्ततेत असावं, लोकांना प्रदर्शन नसावं, हाही भाग आहे. त्याला दृष्ट फार लवकर लागते आणि दृष्ट लोकांची नको लागायची, आपली आपल्याला लागण्याची शक्यता जास्त असते. आज माझा एवढा झाला, त्याला अभिमान आला, दुसऱ्या खाली. आणि अत्यंत आवडती कोणती असेल तर ज्यात माझा घात आहे हीच आवड मला निर्माण होते, हे आपण पाहतो. म्हणून मला सांगायचे ते एकच, भगवंताकडे काही मागण्यापेक्षा भगवंता तू दाता आहेस, तू सर्व उचित करणार आहेस, योग्य तेच करणार आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य वाटेल ते तुझे असे म्हणणे योग. मी मागणार ओंजळवर आणि तो द्यायला बसलाय भरभर, मी ओंजळवर मागून कशाला अपमान करून घ्यायचा, आपल्या पायाला धोंडा पडून घ्यायचा, तो जास्त देणारा आहे, तो दाता आहे, देणारे भरभराट देतोय, एक दाणा पेरतोय लाखोची दाणे देतो, तो ईश्वर आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटले ते भगवंताने तू दाता आहेस, योग्य करणार आहे, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्याच्या परमात्मा तुला योग्य वाटेल ते तुझे असे म्हणले, ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही. मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा कशाला पडायचा. त्याला जास्त कळतंय मला चॉकलेट पचणार आहे का लाडू पचणार आहे, तो मला लाडू देणार नाहीये, मी हट्ट केला तरी देणार नाहीये. तो सांगेल तुला चॉकलेट पचवायची ताकद आहे तर लाडू कुठे पचवशील. मला जे योग्य ते त्याला कळतंय, मला कळत नाही. परमात्मा तू देशील त्यात मी समाधान मानेन, हा नुसता दुसरा भाग की तो जो देईल त्यात मी समाधान मानायचं. की कसं ठीक आहे, नाही मिळालं यश पुढच्या वेळेला बघू, त्याची इच्छा न देण्यामध्ये काहीतरी पुढचं चांगलंच असणार आहे. म्हणून ही आम्ही आज आपण भगवंताला देऊ शकतो. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागतो. माझा शंकर माझा असिस्टंट इंजिनियर होता, तो मला सांगायचा माझा मुलगा माझ्याकडे मागितलं सायकलच मागेल, त्याला माहिती माझा बाप काय कार देऊ शकत नाही, त्या BMW देणार नाहीये. देणाऱ्याची योग्यता बघूनच मागितलं जातं. आणि त्यामुळे एखादे भिकारी जर का आला तर तुमचे घर माझ्या नावे करून द्या म्हणून